हॅलो. सर्वांचे सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय प्रीमियर लीग 2024 हा महासंग्राम आणि आज तिसऱ्या दिवसाला जात असताना एक महत्वाची मॅच आपल्यासमोर आम्ही घेऊन येतोय. रायगड वॉरियर्स विरुद्ध पुरंदर. पुरंदर किंग्सने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावाला इथे सुरुवात होते. दोन्ही सलामी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं राईट मोठे विकेट क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आणि तिथून आपण जर पाहिलं तर आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाला आपण इथून सुरुवात करतोय. महत्वाच्या मॅचला सुरुवात होते. सुस्वागतम, शुभ सकाळ, सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. पहिला बॉल बॅटची कडा घेत बॉल मात्र मागे जाईल. पहिली धाव मात्र या ठिकाणी अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू तिकडे पाहायला मिळालाय. डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. नॉट आउट, नॉट आउट निर्णय आलाय. मिड विकेटच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळला जातोय. धावसंख्या 1 ने त्या ठिकाणी पुढे जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 3 धावा धावफलकावर. आणखी एक चांगला चेंडू तिकडे पाहायला मिळतोय. पॉईंटच्या दिशेने ढकलला. यावेळेला दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण मॅच आहे. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रातील पहिली मॅच अगदी वेळेत सुरू होते, त्यामुळे सगळ्या ऑफिशियलचं कौतुक करावं लागेल. काल देखील जर पाहिलं तर अगदी 10 मॅचेस 6-6 षटकांच्या पूर्ण झाल्या आणि हे प्रहार प्रीमियर लीगच्या आयोजनामुळे शक्य होऊ शकलंय. आज देखील दोन्ही टीम अगदी वेळेत या ठिकाणी उपस्थित आहेत.
यावेळेला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र हा चेंडू खेळला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा एकने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक आहे, थोडीशी सावध, थोडीशी संत सुरुवात. धावफलकावर पाहायला मिळतात. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रहार प्रीमियर लीग रायगड वॉरियर्स एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पुरंदर किंग्स यांच्यातील मॅच आहे आणि पहिल्याच ओव्हर रायगड टीमची बॅटिंग आहे आणि स्वरूप गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. पहिल्या षटकात थोडीशी संत सुरुवात जरूर झाली, परंतु आता बिग हिट केला जातोय. फुल टॉस बॉल त्याला मिड विकेटच्या दिशेने फेकून दिलेला आहे. 6 धावांसाठी एक जबरदस्त स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. सुरुवात जरी सावध झाली असेल, आता मात्र एक मोठा स्ट्रोक खेळला गेला आणि धावसंख्या 6 ने पुढे जाते. ती म्हणजे तब्बल 11 धावांवरील धावसंख्या पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर टीम रायगड वॉरियर्स आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुरंदर किंग्स आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळेल. दोन मराठी संघांमधील आजच्या दिवसातील पहिलीच लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 मार्गस्थ आहे. या क्रीडा स्पर्धेचं जर पाहिलं तर आजचा 3रा दिवस. हा स्थानिक गट आहे आणि या स्थानिक गटात जर पाहिलं तर आज या ठिकाणी पहिल्याच मॅचला सुरुवात झाली आहे. दिवसभरात अशा 10-11 जेवढ्या होतील तेवढ्या मॅचेस आज सुद्धा होताना पाहायला मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हे सगळे विद्यार्थी क्रिकेटच्या मैदानावर आपला दमखम दाखवताना पाहायला मिळत आहेत आणि आज जवळपास हे या क्रीडा स्पर्धेचं जर पाहिलं तर 10वं पर्व आहे आणि या 10व्या पर्वातील आजचा महत्वाचा दिवस. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळत आहेत. लॉंग बॉलला मात्र या बॉलला पाठवलंय. 1 धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 12 धावा धावफलकावर. बिनबाद 12 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळते. रायगड वॉरियर्स टीमची एका षटकाराने मॅच मध्ये मात्र जान आणलेली आहे. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. चांगला फटका आलाय. हाई बॉल सीमारेषा दिशेने निघालाय आणि सीमारेषा बघता बघता पार होताना पाहायला मिळते. धावसंख्या 4 ने पुढे गेली आहे. खूबसूरत स्ट्रोक था. टाइमिंग बहुत ही बेहतरीन और गेंद को कैप में बैक खेलते हुए अच्छा स्ट्रोक था. वेलकम बाउंड्री. आणखीन एक धाव मात्र या ठिकाणी घेतली गेलेली आहे. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे गेली आहे. पहिल्या षटकाच्या तुलनेत या षटकात चांगल्या धावा आल्या. हे दोन्ही जे फलंदाज आहेत चांगली कामगिरी करतात. एका बाजूला जर पाहिलं तर विकी आहे आणि दुसऱ्या बाजूला राहुल आणि विकी हे जोडी मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करते. स्वरूपच्या गोलंदाजीवर या ठिकाणी काही चांगले स्ट्रोक देखील त्यांनी खेळलेले आहेत. धावसंख्या 17 धावा धावफलकावर. बिनबाद 17. रायगड वॉरियर्स टीम पाहायला मिळते. विकी पवार एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकी स्ट्राईकवर आहे. यावेळेला पायावर चेंडू करण्याचा प्रयत्न राहिला होता. धावबाची संधी देखील, परंतु तिकडे आपल्या क्रीजमध्ये पोहोचतायत. लेग बाईच्या स्वरूपातील 1 धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा स्वरूप बाहेर आले. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जरूर आहे, परंतु धावसंख्या जागेवर थांबताना पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 18 झालेली आहे.
बिनबाद 18 धावा रायगड वॉरियर्स टीमच्या. पहिल्या षटकात जर पाहिलं तर केवळ 5 धावा होत्या. या षटकात 13 धावा आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 18. चंद्रकांत जी बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर 9 कैचों से रन बन रहे थे. इसका मतलब है कि अच्छी सोच के साथ अच्छे इंटेंट के साथ बल्लेबाजी मैदान के अंदर हुई है और यहाँ से कम 70 के ऊपर 75 प्लस रन बनाने का प्रयास हो जाएगा बल्लेबाजों का. और दोनों बल्लेबाजों का फॉर्म बहुत अच्छा चल रहा है. एक अच्छा माहौल यहाँ बना हुआ बिहार प्रीमियर लीग 2024 का सुबह का सत्र. कल 10 मैचेस हुए थे. आज भी बिल्कुल वही कहानी को दोहराने की कोशिश हो जाएगी. शरद सर हमारे साथ जुड़े हुए हैं और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सुनील अपने बॉलिंग मैप पर तैयार है. कॉम्बॉक्स से गेंदबाजी करेंगे. बल्लेबाज स्टार्ट करें पर विकी पवार. चंद्रकांत जी सुबह के सत्र में आपका स्वागत है और आज का वैसे अब तीसरा दिन है. सुनील अपनी बॉडी पार्ट पर पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है. एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात और विकी पवार के ऊपर पूरा दारोमदार रहेगा. टिप्पा खाने के बाद ऑफ्टन के बाहर जाते हुए गेंद आंसर पर खेलना चाह रहे थे. इस गेंद को वो रीड नहीं कर पाए. गेंद विकेट कीपर के स्थानों की तरफ जाते हुए रन बनाने का कोई मौका नहीं है. सोन ने स्टार्ट चक्कर बंदी गेंद के साथ आगाज किया गया. सुनील गोलंदाजीसाठी पहिला मिळते, परंतु विकी पवार ज्यांनी मात्र आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे तेच बॅटिंगसाठी आहेत. 18वर धावसंख्या थांबली खरी, परंतु षटक क्रमांक 3 मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहे. यावेळेला फटकास या बॉलला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. एक चांगला स्ट्रोक येतोय. बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकार. पहले 2 ओवर में स्कोर 18 पर. उसके बाद में देखिए तीसरे ओवर की कहानी बंदी गेंद के साथ शुरू हुई और जब विकी पवार के लडार में गेंद आई तब जाकर उन्होंने बड़े स्ट्रोक खेले हैं. काफी फॉर्म बहुत अच्छा चल रहा है. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता है. 22 रन बदल के नुकसान के आंसर पर लॉन्ग ऑन है. कॉर्नर पर खिलाड़ी, मिड विकेट पर खिलाड़ी, स्कोर पर खिलाड़ी तैनात. सुनील के अगली गेंद गेंद बॉल लेने के बाद लेने के बाद जाता है छोड़ने का है. पहले चौका उसके बाद में सिक्सर कमाल के बल्लेबाजी करने उस पर विकी पवार का प्रहार गेंद बाउंड्री के बाहर. स्कोर इसी के साथ 28 रन बगैर किसी नुकसान के. धावा धावफलकावर. सुरुवात थोडीशी सावध केल्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी मैदानाचा अंदाज घेतलाय आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला आणखी एक फटका समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि त्यांच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 29 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बिनबाद 29 धावा. सुरुवात खराब झाल्यानंतर देखील काय कामगिरी केलेली आहे रायगड वॉरियर्स टीमने. जबरदस्त कामगिरी दोन्ही बॅटर या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकी आणि राहुल हे दोघे खूप चांगल्या दर्जाची कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळालेच आपल्या सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा सुनील. यावेळेला बॉल थोडासा पुढे केला होता, गती कमी होती, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाही होऊ शकलं. कॉर्नरच्या दिशेने गेलाय चेंडू. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुन्हा पुढे जाईल आणि बघता बघता 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय आणि धावसंख्या जर
धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 30 धावा धावफलकावर 30 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज जर पाहिलं तर तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील महत्वाची मॅच पुरंदर किंग्स आणि दुसऱ्या बाजूला रायगड वॉरियर्स यांच्यातील मॅच आहे. आणि पहिली जर पाहिलं तर या ठिकाणी 3 षटकं संपलेली आहेत. 10ची सरासरी गाठली आहे. जो 30 मध्ये कंट्रोल ठेवलाय हा प्लस पॉईंट असणार आहे पुरंदरचा, परंतु विकेट नाही गमावले हा प्लस पॉईंट असणार आहे रायगड वॉरियर्सचा. येणाऱ्या 3 षटकांसाठी मुख्य समालोचक म्हणून जर पाहिलं तर असतील प्रशांत दावडे सर. शुक्रिया चंद्रकांत जी. बीच मैदान पर ओवर देखे तो 3 ओवर का खेल समाप्त था. पहले 2 ओवर में 8 रन, तीसरे ओवर के बाद 10 के अवसर से रन था 23 रन. तो 10 का अवसर बहुत अच्छा माना जाएगा. यहाँ से इस रन के और 12 या 13 की तरफ लेके जाने की कोशिश करेंगे. अपने बॉलिंग पर गेंदबाज तैयार. फुलटॉस गेंद, अच्छा स्ट्रोक, खराब गेंद पर हर तरीके से अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. खूबसूरती के साथ गेंद को बॉल लेके बाहर भेजते हुए और टीम की तरफ इशारा किया अक्षय निर्मल ने. स्कोर इसी के साथ 34. ये फुल टॉस गेंद थी, अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज का. प्रशांत सर, एक चांगली बाब इकडे पाहायला मिळते की सामने अगदी वेळेत सुरू झालेले आहेत. माझ्या मते जवळपास 7:20 किंवा 15 मिनिटांनीच या मॅचला सुरुवात झाली आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये ही गोष्ट कमी पाहायला मिळते, परंतु प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये ही गोष्ट आढळून येते आणि आज आयोजकांचं कौतुक करावं लागेल. विशेष म्हणजे प्लेयर्सचं कौतुक करावं लागेल आणि ते अतिशय योग्य वेळेत त्या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या स्पर्धेला सुरुवात झाली. बहुत अच्छा मैनेजमेंट है प्रहार प्रीमियर लीग का. कल 7:25 पर मुकाबले शुरू हुए थे. आज अगर देखें तो बहुत ही बेहतरीन स्टार्ट हुआ और बल्लेबाजों के लिए बिल्कुल आज पॉजिटिव स्टार्ट हुआ. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल 34 है, लेकिन डिसीजन पेंडिंग है ऑन फील्ड. अंपायर इस वक्त टीम अंपायर की तरफ चले गए. तभी अंपायर बिजी होने वाले, क्योंकि ये बॉल देखा जाएगा क्या ये बॉलर गेंद है वो देखा जाएगा. इट्स ए फेयर डिलीवरी. तो ये बिल्कुल गेंद डीप हो रही थी और स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ दर्शनीय स्ट्रोक. 3 ओवर की कहानी, 10 का औसत और उसके बाद में अब दोनों बल्लेबाज गेयर चेंज कर रहे हैं. जब जब मौका मिल रहा तब जाकर बड़े स्ट्रोक खेल रहे हैं. दोनों बल्लेबाजों की बात करते इस वक्त इंपॉर्टेंट खेल विकी पवार के लिए तरफ राहुल कोकाटे 12 पर खेल रहे और विकी पवार अपने 21 के ऊपर खेलते हुए. सुंदर बल्लेबाजी मैदान के नीचे खिलाड़ी, विकेट की सख्त जरूरत है. क्या छोटा सपना टूटा, मुकद्दर रोटा. अब यहाँ अगर देखें तो चंद्रकांत जी मौका एक बार फिर अवसर बिल्कुल था इस वक्त विकेट प्राप्त करने का, लेकिन फील्डिंग खराब हुई. जिकडे प्रयत्न करणं गरजेचं होतं, कारण ही जोडी आता हळूहळू बहरू लागलेली आहे आणि कुठेतरी कॅच नवीन खेळाडू मैदानात येणं देखील गरजेचं होतं, परंतु तसं नाही झालं. कॅच सुटली इकडे. इस बार फील्डिंग खराब हो रही है. गेंद बोलने के बाहर जाते हुए 4 रनों के लिए और मैदान के अंदर दमदार बल्लेबाजी. जब 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 गेंद स्टॉक नहीं है तब तक अगर देखें तो बल्लेबाजों ने कमाल के स्ट्रोक खेले हैं. गेंद बोलने के बाहर 4, स्कोर 39 बगैर किसी नुकसान के. कॅच सुटली. कदाचित हे फलंदाज स्ट्राईकला देखील असते, कदाचित कॅच झाली असती तर नवीन बॅटर स्ट्राईकवर असते, परंतु तसं नाही झालं. त्याचा फायदा इकडे उचलला जातोय. विकी पवार बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. 26 पर पहुंच चुके हैं. शानदार बल्लेबाजी. विकी पवार 26 पर बल्लेबाजी कर रहे. 13 गेंदों का सामना किया है. छोटी गेंद थी, बैट में चले गए. सब पर गेंद को खेल दिया. विकेट पर बॉलिंग की तरफ खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी जो है वो तेजी के साथ गेंद की तरफ आए थे, लेकिन विकेट के बीच बहुत ही अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर. यही करना है आपको, थोड़ा समय लेना, विकेट के ऊपर खड़े रहना और उसके बाद में बड़े स्ट्रोक खेलना और वही रणनीति के साथ मैदान के अंदर बल्लेबाजी हो रही. विकी पवार 26, राहुल कोकाटे 14 पर बल्लेबाजी कर रहे. स्कोर 41 रन. इस बार आंसर फिर खेलना चाह रहे थे. आगे गेंद थी, लो फुल टॉस, स्टंप के अंदर गेंदबाजी करने की कोशिश स्वरूप द्वारा. अभी तक स्वरूप की बात करें तो 11 गेंदों में 24 रन खर्च गए हैं. स्कोर 42.
बगैर किसी नुकसान के। और रायगढ़ वारियर्स, पुरंदर किंग्स और रायगढ़ वारियर्स के बीच आज के दिन का अहम मुकाबला शिंदे स्कोर पर यह बहुत बड़ा टूर्नामेंट चल रहा है। तीसरे दिन का खेल और सही समय पर आज का दिन भी बहुत शुरू हुआ। प्रहार प्रीमियर लीग बिकॉज सचिन डेवलप फाउंडेशन प्रेजेंट प्रहार प्रीमियर लीग आने वाले अंतर सचिन भोसले फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं। कल की जो कहानी है ये बहुत इंटरेस्टिंग, क्योंकि ऑल इंडिया लेवल के बहुत सारे सितारे इस मंच पर आएंगे अपना जलवा दिखाने के लिए। अब 4 ओवर का खेल समाप्त है। 4 ओवर के बाद बैट्समैन बल्लेबाजी बहुत ही उम्दा हुई है, सेंसिबल बल्लेबाजी हुई कि पवार राहुल कोकाटे की, और पहले विकेट के लिए 42 रनों की साझेदारी। अब सचिन भोसले के अपने गेम जो गेम चेंजर खिलाड़ी है हमेशा विकेट लेते हैं और मैन ऑफ द मैच में बने हैं, काबिल लेते हैं। और सबसे बड़ी बात है विकी पवार और राहुल कोकाटे को आपको गेंदबाजी करना, दोनों बल्लेबाज सेट है, आके जम चुकी है। पकाने के बाद थोड़ी गेंद में चली गई, साइड पर गेंद को खेल दिया, बॉलर पर खिलाड़ी तैनात, 1 रन देने का मौका सिंगल के साथ। फिलहाल स्कोर अगर देखें तो रन संख्या 43 रन बगैर किसी नुकसान के। विकी पवार 27 पर खेल रहे, 14 गेंदों का सामना किया। बगैर किसी नुकसान के। और 5वां ओवर में सचिन भोसले गेंदबाजी कर रहे, सेकंड रन पर बल्लेबाज राहुल कोकाटे। पॉइंट कवर पर खिलाड़ी, लंगा पर खिलाड़ी, कवर पॉइंट पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है। छोटे गेंद बैट में चलेगा, आंसर पे खेल रहा है, खास करके इस बार रोकने का प्रयास किया, लेकिन गैप पर गेंद है, टाइमिंग बहुत बढ़िया, गेंद पाने के बाद 4 रन चौका। खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पहिल्या मिळाला। स्वतः पीएस आहे, राहुल कोकाटे बॅटिंग करतायत, आखूड टप्प्याचा बॉल होता, प्रॉपर पोझिशन बनवली, टायमिंग चांगलं केलं, स्क्वेअर लेग फाईन लेगची दिशा खाली होती आणि त्याच क्षेत्रात स्ट्रोक खेळला आणि 4 धावा अर्जित केल्या। बघता बघता ही पार्टनरशिप पहा, 48 धावांची अभेद्य अशी पार्टनरशिप या ठिकाणी आतापर्यंत झालेली आहे। आणि एका सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर एक खूप चांगली दमदार खेळ या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून विकी पवार 28 वर खेळतायत आणि राहुल कोकाटे 19 वर खेळतायत। स्कोर 48 रन बगैर किसी नुकसान के। बहुत अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज राहुल कोकाटे का। इस बार ऑफ्टन के बाहर गेंद थे और फॉलो किया गया था सचिन भोसले द्वारा, क्योंकि बल्लेबाज ऑफ्टन के काफी बाहर थे, शटर गए थे और वो बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन सफल हो गए। एक सिंगल आपको जरूर मिलेगा और विकी पवार को स्ट्राइक, स्कोर 49 बगैर किसी नुकसान के। अपने बॉलिंग मैन पर सचिन भोसले तैयार है, टॉप से गेंदबाजी कर रहे हैं। पकाने के बाद गेंद नीचे रही, आंसर पर खेलना चाह रहे थे, बैट में बल्लेबाजी अच्छी गेंद है। चंद्रकांत, खास करके सचिन भोसले की बात करते हैं, अच्छा प्रदर्शन रहा, विकेट टिकर गेंदबाज, विकेट पर नहीं मिला, बहुत बड़ा अवसर बनाता है यह खिलाड़ी। परंतु विकेटच्या शोधात त्यांना राहावं लागेल, कारण ज्याच पद्धतीने बॅटिंग होते सध्या 5वं षटक सुरू आहे, 49 70-75च्या दिशेने देखील धावसंख्या जाऊ शकते सर। बिल्कुल सही, विकेट टेकर गेंदबाज है सचिन भोसले, जो ऑफ्टन के बाहर जाके खेलना चाह रहे थे बल्लेबाज, गेंद स्टंप के अंदर इस बार लाइन को मिस किया और उसके बाद में विकेट ले गया। पहले विकेट का पतन सचिन भोसले ने अपने टेम्पलेट पर पहला ब्रेक दिलाया है। पहिलेच मन म्हणाल होतं की मला हा स्ट्रोक थोडंसं जास्त शफल होऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं आहे, परंतु गोलंदाजाने एक चतुराई खूप चांगल्या पद्धतीने दाखवली, बॉलचं वेग थोडंसं कमी केला होता आणि अगदी यॉर्क कसा होईल याची काळजी तिकडे घेतली गेली आणि त्यामुळे मात्र ही पहिली विकेट ज्याची चर्चा करत होतो विकेटची, आपण ती विकेट आली आहे। स्कोर 50 रन, 1 विकेट के नुकसान पर। एक्शन रिप्ले अगर देखें तो टेनिस क्रिकेट.in द्वारा जिस तरह से बल्लेबाज ऑफ्टन के बाहर आए थे और गेंद को खेलना चाहते थे स्कोर की तरफ, देखिए क्या हुआ था मैदान के अंदर और शटर ज्यादा में बहुत अच्छी गेंद थी स्टंप के अंदर, विकेट के सख्त जरूरत विकेट मिला और चारों खाने चीत करते हुए सचिन भोसले। बल्लेबाज प्रकाश राठौर ऑफ्टन का बाहर जीता हुआ गेंद के नीचे, अब चंद्रकांत विकेट को चुरा रहे हैं। सचिन भोसले ने दूसरा विकेट चटका, बल्लेबाज प्रकाश राठौर बैक टू द बॉलिंग काम। याला तर क्रिकेट म्हणतात, या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही। आतापर्यंत सगळं सुरळीत चाललं होतं, असं वाटत होतं की आता 70 इकडे धावसंख्या निघाली आहे, त्याच वेळेला आलेला बॅक टू बॅक विकेट कुठेतरी प्रतिस्पर्धी टीमला देखील मॅच मध्ये घेऊन येताना पाहायला मिळत आहेत।
अक्षय टाइम ऑन टाइम फिर 5 ओवर स्कोर 49 पर राहुल कोकाटे 20 पर के बाद पहले गेंदों का सामना किया गोल है जादव ने अपना खाता में को दो बैट 5 ओवर के बाद 50 रन। एक वक्त चंद्रकांत लग रहा था कि ये गाड़ी जो जाएगी 70 के आसपास, लेकिन विकेट सबसे बड़ा फॅक्टर आहे, थोडा बॅकफुट पण लेके गए। नक्कीच विकेट हाच सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर नेहमी राहतो, कारण परंतु अजूनही मी म्हणाल राहुल कोकाटे मैदानात आहेत, 20 धावांवर ते बॅटिंग करतायत, 6 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि जर का इकडे कुठेतरी 10-15 रन आल्या तर आपण काल जशी चर्चा करत होतो 60-65-70 जे ॲव्हरेज स्कोर राहतोय तो या ठिकाणी राहू शकतो आणि त्यासाठी इकडे जावं लागणार आहे, कारण 7च्या पुढे तर तुम्हाला जावं लागेल। जी हाँ, इस वक्त उमेश सोलंकी गेंदबाजी करने के तैयार हो, पुनः करने जैसे से गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे राहुल कोकाटे। जैसे कि आपने चर्चा करें कि राहुल कोकाटे एक ऐसे बल्लेबाज है जिनकी आंखें जम चुकी हैं, प्रारंभिक गेंदबाज के तौर पर बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 49 विकेट के नुकसान पर ऑफ के बाहर गेंद ऑफ के बाहर गेंद बैट बॉल का इशारा अक्षय निर्मल द्वारा। स्कोर इसी के साथ 50 रन को राइडर टीम के पहली गेंद पर मिस्टर फिल्ड की जबरदस्त इस पर फ्रांस ने पिक पॉइंट कवर पॉइंट एक्स्ट्रा कवर एक लॉन्ग ऑफ दोबारा ऑफ की बाहर जाके आंसर पे खेला तो चारों ज्यादा सफल हो रहे हैं और गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। पहली बार अगर गेंद की बात करें तो वो मिस्टर दूसरी गेंद बनती गेंद है। बरोबर आहे, अशाच प्रकारच्या काही चेंडूंची गोलंदाजी टीमला, परंतु फलंदाजी टीमला षटकार चौकाराची आवश्यकता आहे। और इस पर अपनी अच्छा होता गेंद क्या छुपा 6 रन मिलता। स्कोर अगर देखें तो रन संख्या इसी के साथ 52 विकेट के नुकसान पर आज के दिन का पहला मुकाबला आप देख रहे हैं, तीसरे दिन का खेल, और यह मुकाबला समाप्त होने के बाद और एक बहुत बड़ा मुकाबला मैच दागरी ब्लास्टर चंचला फाइटर आप तैयार हैं। दोबारा वेस्टर्न स्ट्रोक है, कवर पर खिलाड़ी का खुद गेंदबाज गेंद के नीचे और कैच का उमेश को सफलता मिली है। राहुल बैक टू द बॉल 15 गेंदों में 22 रन बना के बैक टू द बॉल चले गए और बॉल पर यह तीसरा झटका। 52 धावांवर मात्र आणखी एक विकेट या ठिकाणी अंतिम टप्प्यात मी म्हणेल या ठिकाणी कुठेतरी कमबॅक केलेले पुरंदर किंग्स संघाने पुरंदर संघाने टॉस जिंकून पहिली क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। तो निर्णय सुरुवातीला थोडासा अंगलट आला होता, कारण ज्या पद्धतीने 49 धावांची पार्टनरशिप झाली त्यानंतर फटाफट विकेट येऊ लागलेल्या आहेत, धावसंख्येला नियंत्रित केलंय, कारण या षटकात जर पाहिलं तर 3 चेंडूत केवळ 3 धावा आल्यात, ते सध्या अंतिम षटक आहेत प्रशांत सर, कारण 52 नंबर धावसंख्या अजून आहे, परंतु गौरव आणि गोविंद यांना मात्र जी संधी मिळते म्हणजे 1 बॉल मिळू दे 2 बॉल मिळू दे त्याचं सोनं तुम्हाला करावंच लागणार आहे। लेकिन जब तक ऊपर गेम चली गई थी, बहुत ऊपर जो गेम चली गई थी, विकेट के बीच अच्छी दौड़ दोनों बैटर द्वारा रन तो बिल्कुल आ रहे हैं। स्कोर इसी के साथ छठे ओवर में 53 विकेट के नुकसान पर गौरव 3 पर खेले, गोविंद यादव को ज्यादा मौका नहीं मिला। चंद्रकांत जी बिल्कुल आपने सही कहा कि जिस भी गेंदें मिलेंगी उसका फायदा उठाने की जरूरत है, बड़े स्ट्रोक खेलने की जरूरत है और मैन चेक आपको डगार से होकर मैदान के अंदर बल्लेबाजी करनी है। उन्हें सोलेंगे गेंदबाजी करें, 2 गेंदों का खेल इस पारी में शेष। पहली पारी आप देख रहे हैं राइडर वाले स्टैंड की दोनों 3 पर गोविंद चौथर ने अपने खाता में कोला तो 2 गेंदें बहुत लोगों को देंगे अफसर पर 2 खिलाड़ी बॉल पर। इस बार भी टाइमिंग अच्छा नहीं है, आउटफील्ड थोड़ा सा बिल्कुल आप देख रहे गिला है और इसके कारण जो है वो परेशानी हो रही है। अब तमाम पर की तरफ इशारा किया, 2 रन में लेने का प्रयास किया गया था बल्लेबाज गोविंद यादव ने और वो धीरे धीरे अपने डगआउट की तरफ जा रहे, लेकिन तमाम अंपायर ने सिग्नल किया, आउटफील्ड अंपायर ने सिग्नल किया तमाम अंपायर की तरफ, तो कुछ देर के बाद बिल्कुल रुकना पड़ेगा। अगला मैच नेक्स्ट मैच का जो टॉस है बिल्कुल होने वाला है, दागरी ब्लास्टर बनाम जंजरा फाइटर और आउट बल्लेबाज आउट जो विकेट लग गया, जो गेंद आउटफील्ड में गिले हुए उसका भी फायदा गेंदबाज को मिल रहा है।
सकाळच्या सत्राचा हा फायदा असतो आणि त्याचमुळे बऱ्यापैकी सकाळच्या सत्रात माझ्या मते 99% तरी कर्णधार निर्णय हाच घेतात की आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेऊ. आणि इकडे तेच पाहायला मिळालं, परंतु तरी देखील चांगल्या पार्टनरशिप नंतर पहिली ओव्हर चांगली झाली, त्यानंतर चांगली पार्टनरशिप झाली, त्यानंतर पुन्हा ही पडझड पाहायला मिळते आपल्याला. कुलदीप जाधव जी स्ट्राईकला होते त्याची बॅट पकडण्याची स्टाईल थोडीशी वेगळी होती, जसं अंकित मौर्यला आपण पाहतो त्याच पद्धतीची मात्र या ठिकाणी बॅट पकडण्याची त्यांची शैली होती. परंतु आणखी एक विकेट या ठिकाणी त्यांना पाहायला मिळालेली आहे. स्कोर 55 विकेट के नुकसान पर देखिए पिछले 4-5 गेंदों में विकेट को चुन रहे हैं. चौथा विकेट लग गया. टॉस का इस्तेमाल किया गेंद क्षेत्र में बॉल लेकर खिलाड़ी गेंद के नीचे छोड़ दिया कैच. फील्डिंग के बारे में बहुत सारी चर्चा हुई है और फिलहाल रन तो लेना चाह रहे थे से बल्लेबाज. इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है और अब जाकर स्कोर कितना होगा ये देखना बहुत, टोटल कितना होगा वो देखना बहुत जरूरी है. क्या डिसीजन पेंडिंग है और बल्लेबाज को गेंद लगी है. पहली पारी राइडर बारिश की मैदान के अंदर बहुत चर्चा हो रही है. मैदान के अंदर वो खिलाड़ी जिनके मुंह को गेंद लगी है लेकिन कोई परेशानी नहीं, कोई एक बार की तकलीफ नहीं है. बड़े गरीब खिलाड़ी जो है अपने बैकआउट की तरफ जा रहे हैं. स्कोर फिलहाल टोटल 57 और राइडर वारिस ने पहले बल्लेबाजी की है. पुरंदर किंग के सामने 58 रनों का लक्ष्य दिया गया है. 58 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त वो आने वाला समय बताएगा. लेकिन समय हो गया है टॉस के बाद बैट्समैन बनाना झंझरा फाइटर. हमारे साथ जुड़ेंगे मनीष पाटिल. सर्व रसिकांचं प्रहार प्रीमियर लीग मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. टॉसचे पाहुणे आहे सन्माननीय शरद धवन साहेब. आपण या आपल्या शुभसन आणि तिकीचा कॉल केला जाईल. आज आपण नाणं असेंबल केलेलं आहे आणि त्याची माहिती आपण प्रत्येक कॅप्टन देणार आहोत. तुर्तास कॅप्टन आहेत देवगिरी ब्लास्टर्स आणि गंजवा फायटर्स. वेळापत्रकानुसार सामना एका बाजूला सचिन ढवळे असं तुम्हाला पाहायला मिळेल आणि एका बाजूला PPL प्रहार प्रीमियर लीग म्हणजे PPL किंवा सचिन ढवळे. तर आपण नक्कीच चला टेनिस.चे आमचे प्रतिनिधी येतील. आपण या सर्व गोष्टी व्यवस्थित संग्रहित करतोय, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. एक एक घडामोडीला प्रेक्षक आवर्जून पाहतायत तर ही गोष्ट उल्लेखनीय राहिलेली आहे. आपण जसा उल्लेख पहिल्या डावामध्ये प्रशांत दवडे सरांनी केला, चंद्रकांत शेट्टे सरांनी केला की 6 षटकांचं क्रिकेट प्रामुख्याने हे क्रिकेट समजलं जातं ज्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त पर्याय वापरण्याची संधी मिळते आणि त्यातल्या त्यात एका दिवसामध्ये 6 षटकांचे 10 सामने पूर्ण होणं ही दुर्मिळ बाब टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ठरलेली आहे आणि ती बाब प्रहार प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. आणि सर्वात महत्वाचं काय असं आयोजक तयार असतात, समालोचक, लाईव्ह ऑपरेटर्स, स्कोरर सर्व काही रेडी असतात, अंपायर्स रेडी असतात, पण संघ वेळेवर येत नाही. पण या ठिकाणी सर्व संघ वेळेवर येत आहेत आणि आपलं समर्थन देत आहेत. त्यांना चांगलं क्रिकेट खेळायचं आहे, ती भावना व्यक्त करतायत. त्याबद्दल सर्व संघांचं सर्व खेळाडूंचं खूप खूप कौतुक. ऑल द बेस्ट फॉर युअर मॅचेस. आणि आज गुणतालिकेवर चढ उतार पाहायला मिळतील. प्रत्येक सामन्याला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्याचमुळे आता ती जी चुरस आहे पूर्ण दिवसभर आपण अनुभवणार आहोत. चला टेनिस.इन आपण जॉईन व्हायचं. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय. चला आपण नाणं दोन्ही कॅप्टनला दाखवलेलं आहेच, सचिन ढवळे आणि एका बाजूला असेल PPL. तर शरद साहेबांना शिवसेना नाणेफेक होणार आहे आणि नाणेफेकीसाठी कॉल कोण देईल? चालेल चालेल. जंजिरा फायटर्सचे एक कॅप्टन देतील कॉल. सचिन ढवळे कॉल आणि नाणेफेक जिंकलेली आहे. आता ज्यांच्या नावावर स्पर्धा आहे खरं त्यांचं नाव घेतलंय आणि सचिन ढवळे म्हणजे जंजिरा फायटर्स या सगळ्या नाणेफेक जिंकलेल्या आहे. निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. मागच्या 2 दिवसाचा आढावा घेतला तर कशा पद्धतीनं क्रिकेट तुमच्या वतीने खेळलं जातं आणि ओव्हरऑल बाकी सर्व संघ त्यावर कसं लक्ष आहे? आम्ही तसं टेबलवर आम्ही खालीच आहे. अजून आम्हाला दोन्ही सामने जिंकायचे महत्त्वाचे आहेत. समोर टीमसाठी ऑलरेडी क्वालिफाय झाली आहे, पण आता त्यांना जिंकायचं तर त्यांना समोर क्वालिफाय करून सुटायची, ह्यासाठी त्यांच्यासाठी मॅच महत्त्वाची, तसं आम्हाला देखील महत्त्वाची आहे. तेव्हा आम्ही ही मॅच जिंकू प्रयत्न करू 100%. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा IQ स्ट्रॉंग असतो, त्याची प्रचिती या ठिकाणी आता न्यूली मॅरिड आणि बघा आता थोडीशी जबाबदारी वाढलेली आहे आणि स्पर्धा परीक्षा तर आपण दिलेली आहे, अटेम्प्ट घेत आहेत आणि आता जबाबदारी वाढल्या तर त्या शुभेच्छा तुम्हाला असतीलच. ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर. पहिला जी करायची देवगिरी ब्लास्टर चांगला खेळ तुमच्या वतीने राहिलाय. ओव्हरऑल टेबलमध्ये तुम्ही टॉप सुद्धा करताय, तर काय सांगाल मागच्या 2 दिवसाच्या प्रवासाबद्दल आणि आजच्या रणनीतीबद्दल?
रणनीती माझी अशी होती की पहिल्यापासून मी तिन्ही टॉस हरलेलो आहे त्यामुळे मला रणनीती बनवता आली नाही. पहिल्या जसे सगळे जो तो बघतो टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतो, पण मला तिन्ही मॅचेसला बॅटिंग आली. त्यामुळे आता बॅटिंग करायची सो माझी रणनीती जी आहे ती चांगली बॅटिंग करून समोरच्या टीमला रोखण्याचीच असेल. म्हणजे असं होतं टॉस हरून तुम्ही सामने जिंकता. तेच झालं आतापर्यंत 3 मॅच मध्ये तर तेच झालं. आता बघूयात सायकल. या सर्व गोष्टी विचार करण्याच्या असतात, पण नाही तुमच्या मेहनतीला ते महत्व दिलं जातं. नाणेफेक जिंकली जंजिरा फायटर्सने, नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि फलंदाजी करायची देवगिरी ब्लास्टर्सला. दोन्ही शुभेच्छा आणि जरा थेट समालोचन कक्षाला सर्व आमचे धुरंधर समालोचक तुम्हाला यापूर्वीच ऐकण्यासाठी सज्ज आहात. शरद पवार साहेब पुन्हा एकदा तुमचा देखील आभार, थँक्यू. आपण हा टेलिसेकंड सीझन 10 प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले गेले होते. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सचिन फाउंडेशन आयोजित प्रीमियर लीग 2024 क्रिकेट सामना आज दुसऱ्या दिवसामध्ये दाखल होत असताना पहिला सामना रंगला आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतो दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात पुरंदर किंग्ज समालोचन कक्षामध्ये आमच्यासोबत महाराष्ट्रातील एक मराठीचा गोलंदाज भान करतात आणि त्यांच्याकडे शब्दांचा खजाना हा पाहायला जातो नको असं आमच्यासोबत जोडले गेले. सर आपण देखील हार्दिक स्वागत. अतिशय महत्वाची भूमिका त्या स्पर्धेमध्ये ते पंचांची लक्ष निर्माण आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगले कामकाज करताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया ओपन गट आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे आणि त्याची देखील उत्सुकता वाढली आहे. आणि असं ऍक्टिव्ह 36 चेंडूंचा खेळ असणारे 36 चेंडू ऍक्टिव्ह होता. सकाळचं सत्र एकंदरीतच कशा पद्धतीने त्याचा परिणाम होईल असं वाटतं. निश्चित स्वागत आहे गोपी सर. आपण बघू शकतो इथे मॅच सरहद्दी पुरंदर किंग्स दोन बलाढ्य संघांमध्ये सामना सुरू आहे आणि तसं पाहिलं तर लक्ष जरी कागदावरती छोटं दिसत असेल तरी सकाळच्या सत्रामध्ये हे लक्ष पार करायचं आणि त्यामुळं इतकं सोपं नसणार आहे. जसं की स्कोअर फिगर दाखवते बघायचं इथे पहिला चेंडू तर टाकला जातो प्रकाश कडून. निर्धाव चेंडू असणार आहे इथे सलामीची जोडी अनिकेत थोरात आणि अमित पवार मैदानामध्ये दाखल होत आहेत पुरंदर किंग्स कडून. अकोट टप्प्याचा चेंडू होता उचलला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर जाईल का निश्चित नाही. अडवण्यात यश मिळालेलं आहे. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि धावफलक देखील पुढे पोहोचणार आहे. तो 2 धावा सुरुवात होत आहे पुरंदर किंग्स 2. पहिल्या षटक विचार केला तर सकाळ सत्रातला सामना जयसिंग तेवढंच सोपं मिळालं परंतु दुसऱ्या बाजूला पागरपूरमध्ये जेव्हा होतील तिथे महत्वाच्या आधारात प्रकाशित होतात अमितला आपण पाहतो. चांगला सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांचा आकाश आणि मला वाटतं सुरुवात ही चांगली आहे. पुरंदर किंग्सची धावफलकावरती 8 धावांची नोंद आहे. चेंडू कदाचित येतोय बाहेरून. यस सर. 8 धावात धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये षटकार येणं ही निश्चित मोठी गोष्ट आहे कारण सुरुवात तुमची चांगली होते. जर सुरुवात चांगली झाली तर पुढे जाऊन गोष्टी बऱ्याचशा सोप्या होतात. धावफलकावरती आहेत 8. यस सुजवेशच्या बाहेरचा चेंडू इनसाइड आउट वाईडिश मिड ऑफ क्षेत्ररक्षक थेट यष्टांवरती आदळण्याची शक्यता होती मात्र थोडासा बाजूला चेंडू फलंदाज मात्र आपल्या गृहामध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे. 10 वरती पोहोचेल नपकरा 9 वरती पोहोचेल धावफलक आणि पुरंदर किंग्स तर अमित थोरात व्हॉट अ स्टार्ट 9 धावा. सुरुवात चांगली झालेली षटकार बॅटचा स्विंग तिथे पाहिला आणि त्यानंतरच्या चेंडूच्या डोक्यावर खेळला गेला थोडासा आधी त्याचा एक धाव देखील घेतला गेला म्हणजे जेव्हा आक्रमक पाहिला तेव्हा सलम देखील आपला होता. टप्प्याचा धाव अर्धा खेळास काढला
पाहिजे असे प्रेक्षक थोडस बंद करते संघामध्ये अनेकेतल्या संघाबरोबर डबल षटकामध्ये धावसंख्या पोहोचली 10 धावा. प्रकाशने पहिल्या षटकाने 5 चेंडूमध्ये त्यांनी 10 धावा खर्च केल्यात. पण तो राजा जर आपण विचार केला तर पहिल्या विकेटच्या शोधात असते जर विकेट मारले तर ब्रेकचं थोडंसं काळामध्ये उभा करेल आणि परंतु त्यांचा विचार केला तर जे सुरुवात प्राप्तपणे केलेलं आहे ते सातत्यपणे ठेवणं गरजेचं राहणार पेक्षा जास्त अंकाचा चेंडू टाकला आणि त्याचबरोबर चौथा बोनस मिळाला त्याच्याबरोबर प्रभाव देखील चांगला केला म्हणजे आता 17 मोठा बोनस मिळाला. बघायचं खरं तर आपण चर्चा करत होतो की कागदावरती धावसंख्या मोठी नाही आहे. सकाळच्या सत्रामध्ये थोड्याशा अडचणीत असू शकतो हा स्कोअर निश्चित मोठा ठरू शकतो मात्र गोलंदाजी योग्य केली पाहिजे असे जर एक्स्ट्रा झाला आणि विशेषतः नो बॉलवरती बाउंड्रीज मिळाल्या तर मात्र पुढे कठीण परिस्थिती होऊ शकते. 15 धावा धावफलकावर त्या पहिल्या षटकामध्ये वर स्टार्ट चांगली सुरुवात इथे चांगला चेंडू कमबॅक चांगलं केलं. फ्री हिट होता खरं तर हा बॉल आणि फ्री हिट वरती मोठ्या फटक्यापासून परावृत्त केलं फलंदाजाला. पहिलं षटक संपलेलं धावफलकावरती 15 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. सुरुवात चांगली शेवटचा बॉल खास करून शेवटचा बॉल खूप चांगल्या टप्प्यावर टाकला गेला. फ्रीहिटचा बॉल होता असं वाटलं होतं की फ्रीहिटचा बॉल संघाने फ्रीहिटच्या बॉल एक नौका फटका खेळण्याची पण तिथे ज्या पद्धतीने बॉल फ्रीहिट होता आणि त्यानंतर डाव बॉल सुरुवात झाला म्हणजे ज्या मागच्या बॉलवर झालेला चूक होता ते बॉल काढले गेले आणि ते षटकाची समाप्ती होत असताना 15 स्कोर करत आहेत. अनेक थोड्यातला एक विकेट एक चेंडूमध्ये अनेक पगार सगळ्यामध्ये पगार घेतो अनेक पगाराचा भाग आपल्याला पाहायला भेटतो आणि त्यांनी अकाला पगार घेतला पण आता जर समीकरणाच्या दिशेने आपण गेलो तर त्याच भागामध्ये 44 धावांचं समीकरण असताना पण पुढे पूर्ण करावं लागणार आहे. निश्चितपणे काही अशा काही मॅचेस बघितल्या त्याची सुरुवात चांगली झाल्यानंतर पुढे अनेक संघांनी कमबॅक केलेला आहे. दुसऱ्या षटकासाठी पाहिजे दुसरं षटक सचिन लाईन करून चांगल्या टप्प्यावर थोडासा फळी टाकलेला बाहेर टप्प्यानंतर शरीराचा भेद घेतला अगोदर दुसऱ्या षटकाने पावरचं दुसरं षटक त्याची सुरुवात होता. सुरुवात चांगली झालेली दुसऱ्या षटकाचे अनेक दसपत एक चांगला अष्टपैलू खेळा आणि आता दुसऱ्या षटकामध्ये त्याने त्याच्या अंकाला पहिला चेंडू होता आणि काही थोडं अजून शांत आहे. पहिल्या षटकामध्ये एक चेंडू खेळला होता तिथे धाव काढला होतो. षटकामध्ये मात्र अनिकेतला थांबवलं अमित दसपताने अमित पवार मात्र एका बाजूनं धावा खोऱ्याने उडतो 6 चेंडूमध्ये 13 धावा आणल्यात अमित पवारनं तर धावफलकावरती 15 धावा. एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये अमोल दसपुतेकडून आपल्याला बघायला मिळते. पहिल्या 2 बॉलमध्ये धावा येऊ दिलेल्या नाहीत. एक चांगलं की ज्यावेळेस पहिल्या षटकामध्ये अतिरिक्त धावा जातात त्यावेळेस दुसऱ्या षटकामध्ये त्या धावा रोखणं गरजेचं असतं आणि तेच बघायला मिळते अमोल दसपुतेकडून. 15 धावा धावफलक तिथेच आहे. सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये कोवळे ऊन मैदानामध्ये आहेत. ऊन कोवळे पिवळे सुंदर पसरे चौफार आणि इथे बघायचं झेल सुद्धा सुटतोय. जीवदान मिळतं इथे अनिकेत तोरातला धावफलकावरती एका धावेची वाढ होते 16 धावा. संधी प्राप्त झालेली होती 22 काढल्यामध्ये टिपला गेला असता तर एक महत्वाचा ब्रेक तो मिळू शकला असता. दसपतीने दुसऱ्या चांगले गोलंदाजी करत असताना धावा रोखल्या गेले पण त्याचा जो झेल जवळ असतात तर जर त्याचं समीकरण आपल्याला फॉलो करता येणार नाही चांगली फिल्डिंग करणं गरजेचं आहे. जसं आपण मोठा शेवट केला की कमी धावसंख्या तर वाचवायची असेल तर जेवढी संधी गोलंदाजी तुम्ही करताना त्याचबरोबर गोलंदाजीला अनुसरून तुम्हाला क्षेत्ररक्षण करणं गरजेचं राहणार आहे. एक झेल सोडा आणि त्यानंतर कदाचित त्या झेलचा जीवनदानाचा पूर्णपणे फायदा फलंदाज उठवू शकतील परंतु या भागामध्ये अनेक पवार जास्त नजर असेल कारण त्याच्या बॅट म्हणून उभा होता अनेक पवार उठणं हे गरजेचं राहणार आहे. एकदा शॉर्ट फोन तो काल शॉर्ट अमित पवारचा अमित पवारसाठी
थोडासा पुढे जाताना आणि बॉल होता जसा टप्पा तसाच पीक केलं चांगल्या चौकात वसूल केला आणि या चौकात स्कोर केला त्याला 3 चेंडूमध्ये चौथा चेंडू थोडासा रनमध्ये आणि त्याचा क्रिकेट समाचार घेत असताना अमितने चौकात वसूल केला. अमित पवार स्ट्राईक एंड वरती आहे. सातत्यानं अमितने धावा आणल्यात. 20 धावा धावफलकावरती आहेत. वीस बरोबर आहे. या षटकामध्ये केवळ 5 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 होत्या. दुसरा षटक इथे सुरू आहे आणि गोलंदाज अमोल दसपुत आहे. प्रचंड प्रभावी गोलंदाज अमित पवारनं एक चौकात जरूर खेळला मात्र त्याला नॉन स्ट्राईक एंडला पाठवण्यात यश मिळालेलं आहे. स्ट्राईक एंडवरती अनिकेत थोरात आहे. काही चेंडू जरूर डॉट खेळला अनिकेत मात्र 7 देणं गरजेचं असतं. एका बाजूने तो उभा आहे. दुसऱ्या षटकापर्यंत 21 धावा धावफलकावरती आहेत. जेमतेम 9.5च्या सरासरीने जायचे पुढे आणि अशा परिस्थितीमध्ये सरासरीच्या भरपूर पुढे आहेत तिथे पुरंदर किंग्स. 21 धावा षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. यावेळेस बघू उजव्याच्या बाहेर चेंडू होता. निश्चित अक्रॉस दी बॅट खेळायचं होतं. बॅट पॅड मध्ये मोठं अंतर राहिलं आणि तिथे नशिबवान ठरला फलंदाज आणि इथे अनिकेत कारण चेंडू एस्टमवरती आढळला नाही. फुल ओपन होतो ऑफ स्टंप. धावफलकावरती आपल्याला बघायचं 21 षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 चेंडू 38 धावा. या षटकामध्ये निश्चित व्यसन खेचलेली आहे. मागच्या षटकामध्ये बाबा खर्च केला होता आणि त्याचा अनुसार बघून काढला असं म्हणून की ज्या बाबा पहिल्या षटकामध्ये 15 धावा होता आणि इतर रोखायचं होतं आणि ते जबाबदारी अमोल दसपुते यांच्याकडे टाळले गेले आणि अगदी दुसऱ्यामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना सगळ्या बॉलमध्ये फक्त सांगली त्यात एक चौकार होता आणि बाकीच्या 5 बॉलमध्ये त्याने फक्त 2 धावा खर्च केला. हे महत्वाचं होतं. 10 बॉलनंतर 21 धावा आणि आता समीकरण होत असलेला 24 बॉलमध्ये 38 धावा बरोबर चांगला अद्याप संपूर्ण आहे. 50-50चा बॅटिंग असं चालू होणार आहे. तर तिसरं षटक गोलंदाजी वापर घेऊन येत असताना बंद येतो गोलंदाज अनिकेत थोरातला पण धावतोय. 5 बॉलमध्ये 2 अनिकेत थोरातने थोडंसं बाहेर घेतलं. दुसऱ्या अमित पवार 8 बॉलमध्ये 18 खेळतोय आणि त्याच्या तुलनेत जर आपण विचार केला तर अनिकेत थोरातने 5 बॉलमध्ये 2 धावा घेतल्या. त्याला एक चांगला शांत साथ देण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. गोलंदाज राहुलांच्यापर्यंत पोहोचून तिसऱ्या षटकामध्ये 24 बॉल 38 हे समीकरण असताना हर्षदांचा पहिला चेंडू स्विच कॅप्टन चांगला स्टार्ट आहे. एका बाजूनं अमित पवारनं धावांचा पाऊस आणलेला आहे. एका बाजूनं तो बरंच सातत्यानं धावांचा रन मशीन धावा गोळा करते. धावफलकावरती 25 धावा आहेत. आपण बघतो की कुठल्याही धावांची इमारत ही जादूची कांडी फिरून तयार होत नाही तर त्यासाठी पाया रचावा लागतो आणि या दोन्ही फलंदाजांनी तो पाया रचलेला आहे. अनिकेत थोरात अमित पवार 25 धावांची भागीदारी आणि ते मात्र 11 चेंडूमध्ये. यावेळेस पूल करतो चेंडूला. क्षेत्ररक्षक समोर स्क्वेअर लागला. 1 धाव इथे प्राप्त होतो आणि धावफलक इकडे पुढे पोहोचतो. 26 धावा पुरंदर किंग्स. लॉस ऑफ नो विकेट. 22 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. गोलंदाजांच्या मेरिटवर फॉर्म केले जाते असं मागे खराब चेंडू मोठे फटके खेळले जातात आणि सगळ्या चेंडूवर एकही धावा देखील घेतली जातात. म्हणजे आपण क्रिकेटमध्ये उल्लेख करत असतो की सिंगल डबल्स क्रिकेटचे आउट खेळले आहेत आणि ते दबाव नाही नव्हता की जेव्हा खराब चेंडू तेव्हा मोठा फटका खेळायचाच आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जे दुसऱ्या षटकामध्ये डॉट बॉल होते अमोल दसपुते यांच्या षटकामध्ये ते बॉल करायचे असतील तर आपल्याला प्रत्येक चेंडूवर ध्यान देणं गरजेचं आहे जेणेकरून हा धाव फॉर्म आपल्याला नंतर ठेवायचा आहे आणि तोच प्रयत्न करत असताना धाव फॉर्म आपल्याला पाहायला मिळते. सगळेच धावा आहेत. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्रायकिंग गेला निघेत. आपण
चांगली फेस दिली मिड विकेटला अगदी भरपूर अंतर कापत असलेला बॉल चालवला आणि दरम्यान 2च धावा इथे मॅचला मिळतात. निश्चित अशा एफर्ट्स गरजेचे आखूड टप्प्याचा चेंडू होता अनिकेतसाठी उचलला त्याने फटका असं म्हटलं होतं की बाहेर जाऊ शकतो मात्र मिड विकेटचा क्षेत्ररक्षक विलक्षण वेगानं विद्युल्लतेच्या वेगानं तो तिथे पोहोचला चपळाई दाखवली त्यानं आणि संघासाठी 3 धावा सेव्ह केलेल्या आहेत. 28 धावा धावफलकावरती हर्षल काळे गोलंदाजी मार्कवरती बघतो आपण या षटकामध्ये तर समोर ड्रॉ हाताचा फलंदाज अनिकेत उचलण्याचा प्रयत्न अनिकेतचा यावेळेस बाहेरची कड मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि 1च धाव इथून प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचतो 29 धावा 3रं षटक सुरू आहे. अजून विजयासाठी एवढ्या धावांची गरज आहे तर मला वाटतं सामना बॅलन्स आहे. अगदी बरोबर तुम्ही केला की सामना बॅलन्स आहे 50-50चं बॅटिंग पाहायला मिळतं परंतु जो अतिशय चांगला खेळ करणार आहे तो मात्र विजयाच्या दिशेने जाईल तर तो दोन्ही संघाला संघाने निश्चित काही त्यांना मोठे होते त्याला 4 चेंडूवर 8 धावा त्यांनी खर्च केला त्याने आता अमित साठी गुड विकेट षटकार खरं तर तो बचावावरती रेंगाळला नाही त्याने सुरुवातीपासून मोठा अटॅक करायला सुरुवात केली आणि आपण बघितलं इथे ताबडतोड फटक्यांनी त्याला हे मैदान बनवून टाकलेलं आहे. तो उदवलेला घोड्यावरती स्वार झाला घोड्याला लगाम अडकवला आणि घोडा भरधाव फेकलाय. 35 धावा धावफलकावर अमित पवारने जे काही फलंदाजी केली आपल्या टीमसाठी दुसऱ्या भागामध्ये त्यांचं 3रा बॉलचं रेफर करतात गोलंदाजाच्या शैलीवर लक्षात घेतलं गेलं बॉल कुठे लागला हे चेक केलं जाणार आहे. 3ऱ्या पंचांच्या दिशेने ऑफिशियल्सने पाठवलेलं आहे डोळ्यासोबत अवलंबित प्रत्येक घडामोडीची योग्य चाचपणी इथे केली जाईल. आमचे 3रे पंच ऍक्शन असतील टेनिस क्रिकेट बॅटिंगच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. अतिशय उत्तम दर्जाचं हाय डेफिनेशन कॅमेरा जे जाणलं जातं tenniscricket.in म्हणजे अलीकडे आपण पाहतोय भरपूर लाईव्ह प्रक्षेपण करणारे ब्रँड्स आपल्याला पाहायला मिळतात पण tenniscricket.in ची एक खासियत आहे की नेहमीच उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट आणि अनेक वेगवेगळे इनोव्हेशन्स ते करत असतात आणि त्याच पूर्णपणे तंत्रज्ञानाचा योग्य वापर करतात आणि त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून आता हा निर्णय आपल्यासमोर येतोय. 3ऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. नॉट आउट आहे म्हणजेच नाबादचा सिग्नल आलेला आहे. फलंदाज सुरक्षित असतील. अनिकेत तुरा 7 बॉलमध्ये 5 वर खेळतोय तर अमित पवारने मात्र नरेश सर ताबडतोड फलंदाजी केल्याने 11 बॉलमध्ये तो 29 वर खेळतोय. 35 धावा स्कोर कार्डवर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. अद्याप आपण जर पाहिलं तर 18 बॉल आणि 24 धावांची आता गरज असणार आहे. निश्चित पहिली ज्यावेळेस मॅच सुरू झाली आपण विचार करत होतो की सकाळच्या 17मध्ये आहे थोडीशी ह्युमिडिटी असू शकते वातावरणामध्ये त्याचा थोडासा त्रास होऊ शकतो. फलंदाजांना 57 धावा सुद्धा इतक्या सहज नाही म्हणजे एखाद्या खड्डे पडलेल्या रस्त्यावरून गाडी चालवणं इतपत हे आव्हान पार करणं अवघड आहे. मात्र ज्यावेळेस सुरुवात झाली रस्त्यावरती कुठेच खड्डा नव्हता तर तो हमरस्ता होता आणि मला वाटतंय लगेच टॉप गिअरवरती गाडी आणून एक्सलेटरवरती पाय दिलेला आहे इथे अमित पवारनं आणि त्याच्याबरोबर अनिकेत थोरातनं देखील चांगली साथ दिली. 3 षटकामध्ये 35 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. इथून एखादी विकेट गरजेची असेल म्हणजे विकेट जर घेतली गेली तर तो एक टर्निंग पॉईंट ठरू शकेल. एखादा ब्रेक थ्रू मिळाला तर त्यानंतर कमबॅक होऊ शकेल. रायगड वॉरियर्सचं पहिल्या 3 षटकांमध्ये फलंदाज हवी ठरलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 6 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर हे षटक थोडंसं महागडे ठरलं. 3रं षटक थोडंसं महागडे ठरलं. हर्षद काळेचं तिथे काही धावा खर्च केल्या गेल्या आणि आता 18 बॉलमध्ये 24 म्हणजेच सामना आता नजरेच्या दरम्यान आलेला आहे. दृष्टिक्षेपामध्ये आलाय असं म्हणावं लागेल. 8ची सरासरी आता गरजेची असेल. 18 चेंडू आणि रन बनवायचे असतील इथून मॅचला जिंकण्यासाठी. 24 धावा. 4थ्या षटकाची जबाबदारी घेत असताना आपण पाहतोय गोलंदाजी मागवर गोलंदाज तयार होईल. प्रकाश आलेले आहेत. 18 बॉलमध्ये 24 धावांची गरज. आज 3ऱ्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये. महाराष्ट्र व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मुंबई भूषण चंद्रकांत शेट्टे यांना आपण ऐकलं. त्याचबरोबर प्रशांत आदावडे आपल्यासोबत जोडले गेले.
मनीष पाटील यांना आपण ऐकलं आणि आता आमच्या सोबत नरेश ढोमे सर सध्या जोडले गेलेले आहेत. याच दरम्यान आपण पाहतोय लॉंग ऑनला दिशा दिली आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगली प्लेसमेंट होती. 2 धावा मिळतात आणि या 2 धावांबरोबरच धावसंख्या 37 वर पोहोचली आहे. समीकरण जवळ आलंय सर, परंतु अद्याप इथून देखील कमबॅक होऊ शकेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं हा डाव सेट केला 2 फलंदाजांनी एकमेकांना पूरक अशी फलंदाजी करत बरोबर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं. प्रत्येक षटका पाठीमाग धावा आणल्या, षटकामध्ये मागे राहणार नाही याची काळजी घेतली आणि आपण बघतोय ते आता ड्राईव्ह सीट वरती आहेत. हा देखील चेंडू अत्यंत सुंदर होता. 37 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. प्रकाश हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. पहिलं षटक प्रकाशचं देखील अत्यंत महागडं होतं, जिथे 15 धावा त्याला खर्च कराव्या लागल्या होत्या. मात्र या षटकामध्ये एक चेंडू चांगला आलेला आहे. बघायचंय पुढचा चेंडू चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र चेंडू अडू शकणार नाहीयेत. सीमारेषेच्या बाहेर पहिल्यांदाच आक्रमक मोड मध्ये इथे आपल्याला बघायला मिळतोय अनिकेत थोरात. 4 धावा अनिकेत कडून. आतापर्यंत अमित पवारला आपण आक्रमक पवित्रा घेताना पाहिलं, परंतु आता अनिकेत थोरातने देखील पार्टी जॉईन केली आहे असं चित्र पाहायला मिळतं. त्याच्या स्लॉट मधला बॉल होता, त्याच्यावर त्याने पुलचा पॉवरफुल फटका सजवला आणि अगदी डीप मिड विकेट रिजनला 2 क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देत बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. चौकार येतोय, चौकाराबरोबरच धावसंख्या 41 धावा. अनिकेत थोरात आता 11 वर पोहोचलाय, तर अमित खेळतो 29 वर. हा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळ, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. आणखीन एक कडक कडकडीत प्रहार, बॉल सीमारेषा पार, येतोय षटकार. मोठा ताकदवान फटका सजवला गेला. अनिकेत थोरात सुद्धा आता रिदम मध्ये इथे येतोय, लय मध्ये येतोय आणि काय शानदार फटके खेळतोय. मला वाटतं या दोन्ही फलंदाजांना रोखणं आता 27चा पाडा पाठ म्हणणं इतकं अवघड आहे. 47 धावा धावफलकावरती आहेत. शिक्षक आम्हाला शाळेमध्ये पाडे पाठ करायला सांगायचे. ओ हो 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 हो, अनिकेत ऑन फायर. आणि ज्या पद्धतीची फलंदाजी आता सुरू आहे, माझ्या समेत गोपी जाधव सर आहेत, ते सुद्धा कोकणातून येतात. समुद्राशी त्यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. पलीकडं प्रशांत आदवडे सर आहे, मनीष पाटील सर आहे, समुद्राच्या किनाऱ्यावरती राहतात. त्यामुळं समुद्र आणि समुद्राची वाळू याच्याशी त्यांचं खूप जवळचं नातं, विशेषतः मनीष पाटील सरांचं. पण एक गोष्ट असेल की आपण ज्यावेळेस वाळू हातात घेतो, ती समुद्राची वाळू हातातल्या दोन्ही बाजूने जशी गळून जाते ना, तसा मला वाटते सामना दोन्ही बाजूच्या फटकेबाजीनं इथे निष्ठच चालला आहे की काय, असं चित्र तयार होते रायगड वॉरियर्सच्या. पुरंदर किंग्सने आपण पाहतोय याची सुरुवात दिली. प्रामुख्याने जी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, अनिकेत थोरात 11 बॉल मध्ये 23 वर पोहोचलाय. अमितला पाहतोय आपण 12 बॉल 29 मध्ये, आणि आता 14 बॉल मध्ये फक्त 6. 18 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 24 पाहिजे होत्या आणि 14 बॉल मध्ये आता 6चं समीकरण आलंय. म्हणजेच काय, तर आता गिअर शिफ्ट केलाय आणि पूर्णपणे गोलंदाजांवर दबाव टाकला गेलाय. पुन्हा एकदा मागे गेला, जागा बनवली. यावेळी प्रॉमिसिंग नव्हता. अलॉंग दी कार्पेटने बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअर लेगला. जोपर्यंत बॉल उचलेल फेकेल एका सेक्शन मध्ये थ्रो केला गेला, परंतु 2 धावा इथे मात्र रोखल्या जात नाहीयेत आणि अखेर 2 धावांबरोबरच धावसंख्या स्कोर कार्डवर पोहोचलेली आहे. 55 धावा, 13 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी समीकरण असेल या मॅच मध्ये धावा बनवायचे असतील. किती सहजपणे या सामन्याच्या विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचताय तिथे पुरंदर किंग्स. एकही फलंदाज गमावलेला नाहीये. आपण बघतोय 55 धावा धावफलकावरती आहे. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि 55 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. अत्यंत सुंदर फलंदाजी, सहज सुंदर फलंदाजी. म्हणजे एखादा सर्पमित्र ज्या प्रकारे विषारी सापाला सहजतेने हाताळतो, तितक्या सहजतेने या फलंदाजांनी गोलंदाजांना हाताळले. काय सांगाल गोपी सर? अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. एखाद्या विषारी सापाला सर्पमित्र ज्या पद्धतीने हाताळतो, अगदी तशाच पद्धतीने एवढी भेदक गोलंदाजी होती, परंतु ती अतिशय सहजरित्या हाताळण्याचं काम अनिकेत थोरात आणि अमित पवारने केलंय. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर खासियत राहिली की एकही गडी गमावलेला नाहीये. म्हणजे जेवढा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला नरेश सर, तेवढंच सेन्सिबल आणि अंडरस्टँडिंग क्रिकेट देखील ते खेळले आणि एक हाती हा सामना आपल्या संघाच्या दिशेने त्यांनी झुकवलाय. आता सामन्यामध्ये औपचारिकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 बॉलमध्ये आता रन बनवायचे असतील या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. आपण पाहिलं तर इथून ज्या सहजतेने
आपण सकाळच्या न्याहारीवरती ताव मारतो, मग शिरा असेल, उपीट असेल, पोहे असेल, कांदे पोहे असतील. तुम्ही कांदे पोहे खाल्ले गोपी सर? तर त्या सहजतेने गोलंदाजांचा समाचार घेतला इथे फलंदाजांनी. पूर्ण इनिंग मध्ये 4 षटकामध्येच आपण पाहतो विजयाच्या उंबरठ्यावरती उभे राहिलेत. 12 चेंडूमध्ये 4 धावांची मात्र गरज आहे. धावफलकावरती 55 धावा आहेत. नेहारीचं नाव काढलं आणि गोपी जाधव सरांच्या टेबलवरती नेहारी आलेली आहे. मारा ताव. धावफलकावरती आहेत. 5वं षटक मैदानामध्ये इथे सुरू असताना कमालीची फलंदाजी मैदानामध्ये अनिकेत थोरात आणि अमित पवार. अमित पवार सुरुवातीला ड्राईव्ह सीट वरती होता आणि इथे सामना संपवलाय. अमित पवारनं थाटात सामना संपवलाय. मात्र 5व्या षटकामध्ये अर्थातच 11 चेंडू राखून इथे पुरंदर किंग्स इथे सामन्यामध्ये बनलेत किंग्स. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. पुरंदर किंग्स सामन्यामध्ये किंग्स बनलेले आहेत आणि याचं श्रेय जर जात असेल तर त्यांच्या फलंदाजीला. ज्या पद्धतीची फलंदाजी त्यांनी केली, एकही गडी गमावला नाही आणि या दोन्ही फलंदाजांनी अगदी सहजरित्या सामना इथे 5व्या षटकामध्ये समाप्त केला आणि एक मोठा विजय आपल्या नावावर नोंदवलेला आहे. मॅच समरी आपल्याला आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. दुसऱ्या धावाचा लेखाजोगा आपल्या समोर आहे. अमित पवारने 14 बॉलमध्ये 35 धावा काढल्या. अमित पवारने आणि त्याचबरोबर अनिकेत थोरात 13 बॉलमध्ये 25 धावा काढून नाबाद राहिलेला आहे. एकही गडी गमावलेला नाहीये. गोलंदाजांचं जर आपण पृथक्करण पाहिलं तर अमोल दासपुते यांनी 1.2 षटकं टाकली. अर्थातच 8 चेंडू त्यांनी टाकले, 12 धावा खर्च केल्या. हर्षल काळेने 1 षटक टाकलं, 14 धावा त्याने खर्च केल्या. प्रकाश राठोड यांचा स्पेल महागला ठरलाय, म्हणजे 2 षटकं 35 धावा त्यांनी खर्च केल्या आणि पुरंदर किंग्सने हा सामना तब्बल